नमस्कार. रुद्राष्टकाच्या चौथ्या स्तोत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आपण असं म्हणू शकतो की आम्ही अर्धा टप्पा पार केलेला आहे. म्हणजे 8 स्तोत्रामधले आज 4 स्तोत्र पूर्ण होत आहे आणि बघता बघता 8ही स्तोत्र होणार आणि रुद्राष्टक आमचं पूर्ण होणार. चला तर मग वळूया चतुर्थ स्तोत्राकडे. चलत कुंडलम सुनेत्रम विशालम प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. याचा अर्थ असा, ज्याच्या कानामध्ये सुंदर असे कर्णकुंडल डुलत आहे, ज्याच्या विशाल असे नेत्र आहे, ज्याच्या सुंदर कमानीदार भुवया आहेत, ज्याचा कंठ निळा आहे आणि ज्याच्या मुखाकडे पाहून सगळे दुःख नाहीसे होतात, प्रसन्न असं वाटतं, अशा सुंदर मुख असणारे महादेव. त्याचप्रमाणे सिंहाचे वस्त्र, सिंहाच्या कातडीचे वस्त्र परिधान ज्यांनी केलेले आहे, गळ्यामध्ये मुंडांची माळ आहे आणि सगळ्यांना प्रिय असे श्री महादेव शंकर यांना माझे शतशत नमन. धन्यवाद. उद्या 5व्या स्तोत्राकडे वळूया. धन्यवाद.